नमस्कार. आज अक्षय तृतीया आहे. त्या निमित्तानं असं नाही, पण अक्षय तृतीयेचं महत्त्व किंवा आपल्याकडे असणारं सगळेजण जाणतोच आपण. काल परवापासून तर पेपरमध्ये भरपूर इस्टेट खरेदीच्या आणि सोने खरेदीच्या भरपूर जाहिराती आहेत. तर त्या विषयावर मी नाही बोलणार, पण अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणार. मग तसंच हे अक्षय वाङ्मय किंवा अक्षर वाङ्मय आपण ज्याला म्हणतो, तर ते दृढ करण्यासाठी, ते अगदी पक्क जनमानसामध्ये दृढ करण्यासाठी एका खूप योगदान ज्या माणसाने दिलंय अशा व्यक्तीबद्दल म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मला असं वाटतं की आपल्यापैकी एकदा तरी त्यांना कोणीतरी आत्ता म्हणजे आपल्या पिढीमधल्यापर्यंत पाहिलेलं असावं. वाईमध्येच त्यांचा मुक्काम बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ 4 तप वाईमध्ये होते. ते वयाच्या 14व्या वर्षी वाईमध्ये वाईच्या वेदपाठ शाळेमध्ये ते दाखल झाले. मुळामधले ते पिंपळनेर मधले होते आणि घरी वडील कीर्तन करायचे, त्याच्यानंतर घनपाठी होते. मग त्याप्रमाणे त्या काळातल्याप्रमाणे म्हणजे 1900 त्यांचा जन्म मला असं वाटतं 1901 ते 1994 एवढं दीर्घ आयुष्य त्या माणसाला होतं. आणि ह्या दीर्घ आयुष्याचा अगदी क्षणक्षण आणि कणकण त्याने सार्थ केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. आता एखादं काम आपण स्वतः करणं आणि दुसऱ्यांना प्रेरणा देऊन करून घेणं याच्यात खूप मोठी तफावत आहे. तर त्यांना ते सगळ्या गोष्टी अवगत होत्या म्हणण्यापेक्षा घरामध्ये ते बघत होते की वैदिक शिक्षण घ्यायचं असं म्हणून ते पिंपळनेरवरनं वर्ध्यामधनं वेदपाठ शाळेत आले. आणि बापूसाहेब मराठे पूर्वाश्रमीचे आणि कैवलानंद सरस्वती महाराज हे त्यांचे गुरु. तर त्यांच्याकडे म्हणजे शिक्षण हे पाठांतराचं शिक्षण तर झालंच, परंतु त्यांना अशा मोठ्या मोठ्या लोकांची शुभसंगती मिळत गेली. म्हणजे कोण, तर आपल्या सगळ्यांना विनोबा माहिती आहे. विनोबा त्यांच्याकडे आले, त्या आश्रमामध्ये आले आणि विनोबाने असं विचारलं की काय हो, तुम्ही ब्राह्मण लोकांना शिकवायला नवल नाही, पण इतर समाजाला शिकवाल का? तर ते म्हणले हो, कोणीही येईल त्याला मी शिकवायला ज्ञान आहे, ते माझ्याकडे लपवून काय करू. मग विनोबा तयार झाले. आणि जसं रामकृष्ण परमहंसांची विवेकानंदांनी परीक्षा घेतली, काहून सुराखून ते मग त्यांनी शिष्यत्व त्यांचं स्वीकारलं आणि मग आयुष्यभर त्याला गुरु काय देवच मानलं. तसं विनोबांनी काय केलं, 8-10 दिवस झाले, शिक्षण सुरू झालं, संथा सुरू झाली आणि त्यांनी गीतारहस्य लोकमान्य टिळकांचं ते गीतारहस्य पुस्तक होतं ते त्या केवलानंदांच्या हातात दिलं आणि म्हणाले की याची प्रतिक्रिया, याच्यावरती प्रतिक्रिया, त्याची प्रस्तावना 150 पानांची आहे. गीतारहस्य या पुस्तकाची प्रस्तावना 150 पानांची आहे. मग आणि पुस्तक तर जवळजवळ 850-900 पानांचं आहे. की याची प्रतिक्रिया तुमच्याकडनं, तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाकडनं मला 8 दिवसात हवी. तुम्ही देऊ शकाल का? एक क्षणभर फक्त त्यांनी विनोबांकडे बघितलं केवलानंदांनी आणि म्हणले हो. आणि 4थ्या दिवशी ते पुस्तक आणि 20 पानं लिहिलेली प्रतिक्रिया विनोबांच्या हातात केवलानंदांनी दिली. म्हणजे मला हा का किस्सा सांगावासा वाटला, तर इतके यथार्थ गुरु त्यांना लाभले होते की फक्त एकच टोक धरून न घेणारे, तर सर्वांगीण अभ्यास करणारे, म्हणजे पुरोगामी पण होते आणि म्हणजे दोन्ही सांधणारे असे होते. आणि तिथे श्रमसंस्कृती पण विनोबांनी जागवली. म्हणजे काय, तर त्या गुरुच्या पाठ करता करता पहिली ते धान्य दळायचे की आपण धान्य दळल्याशिवाय आपण तिथे खायचं नाही असं विनोबांनी परिपाठ घालून दिलं होतं वेदपाठ शाळेमध्ये. मग आता त्यांची संगत लाभल्यामुळे ते करतायत, कारण विनोबा हे त्यांच्यापेक्षा मोठे होते थोडे, मग ते करतायत तर आपण का नाही करू. म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पण ते धान्य दळायला बसायचे आणि तास 2-2 तास त्या गुरुच्या पाठ करत असताना धान्य दळायचे. म्हणजे हा किस्सा वाचून मला खूप नवल वाटलं. आणि मग ती जी तेव्हा रूढ झालेली ती जी श्रमसंस्कृती होती ती आत्तापर्यंत सुद्धा अजूनही रूढ आहे. मग वेगळ्या प्रकारे आहे की आता तिथे रवा काढणं, धान्याचा रवा काढणं, पीठ करणं अशा चक्क्या आले आणि त्याच्यावरती तिथले विद्यार्थी हे काम करतात. म्हणजे काळाप्रमाणे बदल झाला, पण हा जो श्रमसंस्कृतीचा जो मूल्य आहे ते पण त्याने तिथे जपलं. मग आता हे का घ्यावंसं का वाटलं मला, हा विषय का घ्यावासा वाटला, तर एक साधारण 2 महिन्यापूर्वी आत्ताचे जे
डॉक्टर प्रवीण जोशी म्हणून आहेत, ते तिथे वाईच्या प्रज्ञा पाठशाळेमध्ये सेक्रेटरी आणि सगळं काम बघतात. तर त्यांनी विश्वधर्माचा आनंद यात्री म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशांवरती एक संक्षिप्त लेख लिहिला आणि तो खरंच संक्षिप्त होता, पण त्याच्यामधून म्हटलं त्यांचं काम सर्वसामान्याला नाही करणार. आणि जी व्यक्ती आपण थोडीशी जवळनं बघितली असेल, त्यांच्या कामाची व्याप्ती थोडीफार माहिती असेल, तर त्याच्याबद्दल आणखी उत्सुकता निर्माण होते. निर्मला कामत म्हणून माझी एक ज्येष्ठ मैत्रीण होती, आता नाही येते, तर ती म्हणजे यांचं महत्त्व सांगण्यासाठी तो प्रसंग सांगते. आम्ही साधारण कॉलेजमध्ये असू PDF व्हायला, आणि ती आमच्यापेक्षा मोठी होती. ती PhD झाली होती मानसशास्त्रामध्ये. तर भारतीय संस्कृती कोश आणि विश्वकोश ह्या 2 कोशांचं काम करण्यासाठी त्यांनी केवळ एखाद्या सामान्य व्यक्तीला नाही, तर समाजामधले विद्वज्जन गोळा केले लक्ष्मणशास्त्री जोशांनी. आणि शेकडोनी म्हणजे रिटायरमेंटला आल्यानंतर तुम्ही आता इथे येऊन तुमचा वेळ द्या, तुमचा वेळ हा निवासी राहा आणि हे कोशाचं काम करा. आणि किती अवघड गोष्ट आहे बघा, सगळे संदर्भ काढणे, आणि कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्या काळात नव्हत्या. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आत्ता आपल्याकडे मोबाईल आणि हे आले, पण टेलिफोन घरामध्ये असणं हे सुद्धा खूप त्यावेळेला अत्यंत दुरापास्त असं होतं. मग त्या अशा विद्वज्जनांना एकत्र करून चांगल्या कामासाठी आणणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि ज्याचं श्रेय त्याला देणं, हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्या कामाचं श्रेय कुठल्याही प्रकारचं असेल, शारीरिक कष्टाचं असेल, बौद्धिक कष्टाचं असेल, ज्याचं कामाचं श्रेय त्याला देणं, हा परिपाठ लक्ष्मणशास्त्रींनी तेव्हा एवढं केला. आणि मग तिथे आम्हाला त्याची पत्र यायची की हे काम आम्ही केलं. आज संस्कृती कोशात चर्चा खूप झाली, चर्चा करताना वादे जायते तत्वबोधा हे पण कळलं. खूप मोठ्या लोकांचा आम्हाला सहवास घडतो. आज इथे अनुभव आले होते. नंतर लक्ष्मणशास्त्री जोशांच्या कामाची प्रशंसा करणारं बडोद्याहून एक पत्र आलं होतं. म्हणजे तो सुद्धा आम्हाला खूप मोठा अभिमान वाटायचा. आणि मग ते बघण्यासाठी, म्हणजे आमच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आणि तो कामाचा आवडवे पसारा बघण्यासाठी 1970-71 मध्ये आम्ही तिथे गेलो होतो. आणि तेव्हा तिथे ती 2 वर्ष राहत होती. आणि काम बघून तर असं अवाक झालो. आणि त्याने विचारलं आम्हाला, तुम्ही किती दिवस इथे राहणार आहात? तर आम्ही काय फक्त 2च दिवस राहणार होतो. तर 2 दिवसात आम्ही 4 जणी होतो. 2 दिवसात प्रत्येकीची 40-40 पानांचा सहभाग तरी इथे यायला हरकत नाही, असं त्याने म्हटल्यावरती म्हणजे केवढा कामाचा झपाटा असेल याचा विचार करा तुम्ही. झाली की म्हणे प्रत्येकीने 40-40 पानं केलं तरी मला हे खूप भाग्यास्पदच आहे, असं म्हटल्यानंतर आम्हालाच लाज वाटली की अरे आपण ते फक्त बघण्यासाठी जाणार होतो आणि आपल्याला खालीचा वाटा उचलायला मिळाला. त्याचा खूप आनंद तेव्हा झाला होता. म्हणून हा विषय घ्यायचं मनात आलं. आता मी श्रमसंस्कृतीचा मगाशी उल्लेख केला होता, तर तसं यांचं म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, आपण फक्त व्यासपीठावरची विशेषण असं म्हणतो की आदरणीय, वंदनीय, पण खरोखरच हे तर्कतीर्थ का, तर कुठलीही गोष्ट ज्ञानाच्या निकषावर घासून घेणारे, कुठलीही गोष्ट अनुभवाचा मान राखणारे होते. ज्येष्ठांचा अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा आहे, पण तो वैयक्तिक आहे का सामूहिक आहे? एकालाच एखादा अनुभव आला आणि तोच अनुभव अनेकांना आला, मग चांगला किंवा वाईट हा भाग वेगळा, पण त्याच्याकडे बघण्याची ही तर्काने, कुठलीही गोष्ट तर्काने घासून घेणारे असे हे होते. म्हणून त्यांना तर्कतीर्थ ही पदवी बहाल केली होती. आणि शास्त्रीजी ही त्यांच्या संस्कृत 3 भाषांवरती प्रचंड प्रभुत्व होतं. संस्कृत म्हणजे घनपाठी होते, वेद, उपनिषद, सगळं संस्कृत साहित्य हे तर अगदी कोळून पेले होते. मग संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या 3ही भाषांचा व्यासंग होता. नुसतं वाचन होतं असं नाही, त्यातले अनेक ग्रंथ वाचून समतोल अभ्यास पण त्यांनी केलेला होता. आणि नुसता अभ्यास केला नव्हता, तर त्याची मांडणी आज कशी आहे, ते त्रिकालबाधित कसं आहे, ते अक्षरवाङ्मय का आहे, ते आता त्यांचं वैदिक संस्कृतीचा विकास नावाचं पुस्तक आहे, ते कुठेही मिळत नाही. म्हणजे ते फक्त संदर्भासाठी ग्रंथालयात आहे आणि ते साधारणपणे 350 पानांचं आहे. पण ते मी मिळवायचं असं म्हटलं नाही, हे आपल्याला मिळालंच पाहिजे, कारण त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे एवढं मोठं काम ह्या माणसाने केले, आपण निदान वाचण्याचं तरी काम करावं. म्हणून तो मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
पण ते 10 ग्रंथालयातून पालथी घातली तरी मिळालं नाही. शेवटी पुणे मराठी ग्रंथालयामध्ये ते म्हणजे तुम्हाला मिळेल, पण ते फक्त संदर्भासाठी आहे, इथे बसून बघायला मिळेल. मग 8 तास बसून ते सगळं पुस्तक वाचून काढलं आणि त्याच्या नोट्स काढल्या. इतकी मजा आली. म्हणजे आपण एखादं काम जर स्वांतसुखाय केलं तर त्याचा आपल्याला स्वतःला आनंद होतो. तो ह्या माणसाने आयुष्यभर घेतलेला आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे की हिंदू धर्माची समीक्षा, आणि त्यात म्हणजे दोन खरं म्हणजे त्यांचे शोध निबंध आहेत. हिंदू धर्माची समीक्षा आणि सर्व धर्म समीक्षा असे दोन एकाच पुस्तकामध्ये दोन मोठे लेख आहेत. लेख म्हणजे आता 50-50 पानाचा लेख म्हणजे ते शोधनिबंधच आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये ते अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. कारण काही गोष्टी जास्त स्पष्ट करून सांगण्याचा अवाका म्हणजे सांगता येत असलं तरी वेळेचा अवाका आणि सांगण्याचा अवाका नसेल तर आपण नाही का चित्रपट सगळा बघितला असला तरी फारच छान आहे, अप्रतिमच आपली पहिली प्रतिक्रिया असते. मग त्यांनी धर्म या शब्दाची व्याख्या काय केली. त्याने एकाने विचारलं होतं, ज्या वेळेला मनुस्मृती जाळली गेली त्यावेळेला आंबेडकरांच्या वर हे पण होते आणि मनुस्मृती जाळली गेली, खाली सगळी राख उरली होती आणि राखेमध्ये असं ते बाजूला करत बसले होते. त्यांनी मागे वळून बघितलं आंबेडकरांनी, शास्त्री बुवा आता राखेत काय, आता काय शोधताय. त्यांनी फक्त त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं, ग्रंथ तर जळलाच आहे पण अजून त्याच्यात काही भेटतंय का हे बघतोय. म्हणजे कुठल्याही धर्माचा ग्रंथ तो पूर्णपणे टाकाऊ आहे किंवा टाकाऊ असतो अशी माझी धारणा नाही आणि अनुभवाने अशी माझी धारणा नाही, असं स्पष्टपणे आणि विनम्रपणे त्यांनी आंबेडकरांना पण सांगितलं होतं. जसं कुठल्याही त्यांनी असं उदाहरण दिलं होतं की कुठलाही माणूस काहीतरी त्याच्यामध्ये एखादा गुण असतो. अगदी तो अडाणी असेल तर शरीरश्रम कष्टासाठी तरी समाजाला त्याचा उपयोग होतो. एखादी बाई कुठे बाहेर गेली नाही तरी ती अत्यंत सुगरण असते, तिच्या अनेक पोटं भरली जातात आणि अनेक मन संतुष्ट होतात, हा तिच्याकडे गुण असतो. तसं मनुस्मृती हा ग्रंथ तुम्ही जाळलात हा तुमचा विचार आहे, पण मी विषण्णतेने नाही तर मी दूरदृष्टीने याच्यामधलं काही पुढच्या पिढीला माझ्या ग्रंथातनं किंवा माझ्या शोधनिबंधातनं सांगता येतंय का हा विचार मी करतोय, असं अगदी विनम्रतेने त्यांनी सावरकरांना सांगितलं आणि आंबेडकरांना सांगितलं आणि आंबेडकरांनी त्यांच्यापुढे हात जोडले. म्हणजे कुठलाही ग्रंथ हा मी पुस्तक म्हणत नाही, सद्ग्रंथ असेल ग्रंथ असेल तर तो कुठलाही ग्रंथ त्याच्यामधनं काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असतं हे निश्चितपणे मला माझ्या वाचनाच्या अनुभवातून माहिती आहे असं त्यांनी सांगितलं. आणि उत्कृष्ट समीक्षक होते, उत्कृष्ट परीक्षक होते पुस्तकांचे आणि माणसांचे. समीक्षक म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट म्हणण्यापेक्षा आत्ता या काळाला अनुसरून ग्राह्य काय आहे आणि आता त्याज्य काय आहे. अगदी सगळे तुकाराम गाथा असेल, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, त्याच्याही आधीची चक्रधर स्वामी असतील, अगदी प्राचीन वाङ्मयापासून अर्वाचीन वाङ्मयापर्यंत मराठी, संस्कृत आणि हिंदी सगळं साहित्य या माणसाने कोळून पेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण या सगळ्याच्या नोंदी म्हणजे कधी वाचलं, काय वाचलं, त्याच्यातलं मला काय आवडलं, काय आवडलं नाही आणि का आवडलं नाही हे मला वैयक्तिक माझं मत नसून काळाच्या दृष्टीने कितीही पुढे जरी गेलात तरी काही गोष्टी ह्या कालनिरपेक्ष असतात आणि म्हणून त्या अक्षय असतात, अक्षर असतात, त्या सर्वांना लागू असतात. मग आता समजा त्यांनी म्हटलं गीता, तर गीतेबद्दल तुमचं मत काय आहे. तर एक असं मुलाखती त्यांना विचारलं होतं त्यांना, तर ते असं म्हणाले होते की गीता ही कर्म, ज्ञान आणि भक्ती सांगते, पण एकाच वेळेला जर ते तिन्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर सामान्य माणसाची फजिती होते किंवा सामान्य माणसाला ते जमत नाही. कर्मामध्येच मी भक्ती कशी आणावी, ज्ञान कसं आणावं हे तत्व म्हणून वेगळं आहे आणि व्यवहार म्हणून वेगळं आहे आणि साधू संन्यासी म्हणून वेगळं आहे. तर सगळ्यांनाच एका माळीमध्ये पोटता येत नाही. तिन्ही तत्व ही महत्वाची आहे, पण तिन्हीची तिपेळी वेळी घालणं हे सर्वसामान्यांना शक्य नाही. आणि त्यांनी जसं दत्तवामन पोतदार पण अफाट प्रवचन द्यायचे, व्याख्यानं द्यायचे, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते ते, तर अफाट व्याख्यानं द्यायचे. तसं हे सामाजिकतेमध्ये समरस होण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केला. आता समरस होणं म्हणजे काय, तर माझ्या पुढे असलेली व्यक्ती
एक असू दे नाहीतर 10 असू दे, मला जे बुद्धीला पटले, माझ्या मनाला पटले ते नाही, माझ्या बुद्धीला पटले, मी तर्कावर जी गोष्ट घासले आणि जी सर्व काळामध्ये सर्व ठिकाणी लागू आहे ती मी इतरांना सहजपणे सांगण्याचा प्रयत्न करीन. हे माझ्या आयुष्याचं ब्रीद आहे किंवा हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे असं कुठे लिहून ठेवलं नव्हतं त्यांनी, पण अशी त्यांची वृत्ती होती. आणि जवळजवळ 12,000 व्याख्याने एका वर्षामध्ये त्यांनी दिली होती. म्हणजे कसं दिली असतील बघा, एका वर्षात 365 दिवस असतात, फक्त 12,000 व्याख्याने झपाटल्यासारखी दिली होती. म्हणजे कुठलं क्षेत्र त्यांनी व्यापलेलं नाही असं एकही क्षेत्र कवत, म्हणजे असं वाचत गेल्यानंतर असं वाटतं की अरे हा माणूस हे पण करू शकतो, हे पण याला जमतं. म्हणजे बहुआयामी किती पैलू असतील याचे, जेवढं वाचावं जेवढं बघावं तेवढं थोडंच आहे. मग ज्यांनी जवळून बघितलंय अशा माणसांना तर खरोखरच धन्यता वाटत असेल ना. म्हणून म्हटलं नाही मुद्दाम आपण ह्याच्यावर वाचायचं. म्हणजे अगदी बघा तुम्ही बासी मर्ढेकरांचं साहित्य आणि सौंदर्य हे तर खूप पुढच्या काळातलं आहे, त्याच्यावर सुद्धा त्याने टीका केली म्हणजे निंदा केली नाही. साहित्यामधली टीका करणं म्हणजे पुस्तकाचं परीक्षण करणं, तर त्याच्यावर सुद्धा त्याने टीका केली आणि त्याने 4 पानांचं पत्र लिहिलं. एक प्रस्तावनांची प्रस्तावना नावाचं गाजलेलं पुस्तक आहे. म्हणजे आता मी म्हटलं ना की गीता रहस्याची प्रस्तावना 150 पानांची आहे, तसं अनेक मोठ्या पुस्तकांच्या मोठ्या म्हणजे सर्वार्थाने मोठ्या पुस्तकांच्या प्रस्तावना ज्या आहेत त्या प्रस्तावनेचं सुद्धा समीक्षण तर्कशास्त्रज्ञांनी केलं होतं. म्हणजे कसं दिवसातला किती वेळ वाचत असतील, त्याच्यावर विचार कधी करत असतील, चिंतन कधी करत असतील, लेखन कधी करत असतील आणि बोलत कधी असतील, हा सगळा आपल्या पुढे असणारा प्रश्नच आहे. पण त्यांनी ते सहजपणे पार पाडलं. आणि कसे होते त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त होती. म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे असं नुसतं स्वयंशिस्त होती असं वाक्य बघितलं मी, पण ते त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात एका म्हणजे वैदिक संस्कृतीच्या विकासामध्ये 2 पानांमध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी सकाळी 4 वाजता कायम उठायचो. सकाळी 4 वाजता कायम उठायचो. पहिले 2 तास जे पाठांतर केलेलं होतं, अमरकोश या व्यक्तीचा पाठ होता, सगळ्या ऋचा पाठ होत्या, घनपाठ होते, हे तर होतच. आणि त्या पाठांतराचा स्मरणशक्तीसाठी उपयोग झाला, दाखले देण्यासाठी उपयोग झाला. त्याच्यावर परीक्षण करताना हे चूक आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा त्याला उपयोग झाला. मग 4 वाजता उठल्यानंतर आपलं स्वतःचं आवरल्यानंतर 2 तास त्याच्यासाठी घ्यायचे, त्याच्यानंतर 1 तास स्वतः व्यायामासाठी मी दिलेला आहे. वाईमध्ये होतो त्यामुळे कायम पोहायला गेलो. तो वयाच्या 90 पर्यंत हा माणूस पोहायला गेलेला होता. म्हणजे शारीरिक ताकद कशी त्याने कमावली होती हे. आणि स्वयंशिस्त ही अतिशय महत्वाची असतेच. नंतर 85 वर्षापर्यंत म्हणजे दळण्याचं काम पण त्याने अव्याहत केलं होतं. 1 तास तरी श्रम केल्याशिवाय मी जेवणार नाही किंवा खाणार नाही असा नकळतपणे संकल्प या माणसाकडनं केलेला होता आणि तो पार पाडलेला होता. आणि मग हे सगळं करत असताना असं ते ज्ञान विचार अत्यंत किचकट किंवा अतिशय क्लिष्ट अशा भाषेमधलं, मग ते जर्मन भाषेतलं अनुवादित असो, जर्मन भाषा त्यांना येत नव्हती, पण कुठल्याही भाषेतलं अनुवादित असो, इंग्लिश असो, कुठलंही केल्यानंतर त्याच्यावरती आपलं मत लिहिण्यासाठी किंवा आपला विचार मांडण्यासाठी कधी मिळत असेल असा प्रश्न सर्वसामान्य बापडे मला नक्कीच पडला. आत्ता असते तर पाय धरले असते मी त्यांचे, पण आता पुढच्या महिन्यातच 26 तारखेला 125 वर्ष होत आहेत त्यांना, म्हणजे त्यांच्या कामाला आणि त्यांना. मग म्हटलं चौकामध्ये साधारण आपल्याला चौकात जे नाव असतं की नाही त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती नसते हो. चौकामध्ये नावं असतात त्या व्यक्तीची, पुतळ्यांबद्दलची नावं असतात त्या व्यक्तीची सुद्धा फारशी माहिती नसते आपल्याला. खूपच त्याचा प्रचार प्रसार झाला तर आपण तेवढ्या पुरतं, कारण काय सांगू का, म्हणजे हे शास्त्रीजींचंच वाक्य आहे की समूह मन किंवा समूह शक्ती किंवा समूह मन हे अतिशय आळवाच्या पाण्यासारखं असतं, म्हणजे लगेच आपण विसरून जातो. पण व्यक्तीनं स्वतः त्याच्यासाठी जर मेहनत घेतली असेल शारीरिक बौद्धिक, तर ती गोष्ट त्याच्या मनातून ती व्यक्ती असेपर्यंत जात नाही आणि तो ती 10 जणांच्या पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहत पण नाही. हे सगळं अर्थात त्यांनीच सांगितलेलं, मी आपलं फक्त संवाहकाचं काम करते तुमच्यापर्यंत. कितीतरी गोष्टी अशा आहेत की उत्तम कीर्तनकार होते का ते, तर कीर्तनकाराकडे ज्या बहुविधा भक्ती सांगण्याचं कौशल्य असं हवं असायचं ते त्यांच्यामध्ये होतं. वडील कीर्तनकार होते, पण त्याचा अनुभव किंवा ते संचित
त्यांनी व्याख्यान देताना सहज सुलभ पद्धतीने कोटेशन घालण्यासाठी सहजपणे वापरलं आणि लोकांच्या गळी जबरदस्तीने नाही पण व्यासंग ज्याचा असतो. आता बघा ना, तुम्ही अनेकांनी मोहना चितळेचं ऐकलं असेल. व्यासंगाशिवाय आपल्याला ते सहजपणा वाटत नाही. मग त्या आता म्हणजे माहितीचं उदाहरण म्हणून तुम्हाला ते मी सांगितलं. कल्याणीताई नामजोशी एक आपली म्हणजे व्यवहारातली भूमिका जी आहे ते फिजिक्समध्ये त्या PhD आहे. आणि मग इकडचं बघा कसं केवढं मोठं दोन डोंगरच आहेत ना समांतर, एक चढता चढता सुद्धा आपलं आयुष्य पुरणार नाही. मग या माणसाने अशी किती क्षेत्र पालथी घातली होती की कुठल्या म्हणजे महिन्यातून किती 20 ते 25 दिवस, महिन्यात 20 ते 25 दिवस ही व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेर असायची. कशासाठी? व्याख्यान देण्यासाठी. आणि तेव्हा कुठलीही सुविधा त्याने स्वतःसाठी मागून घेतली नाही. एसटीने लाल बसने प्रवास करायचे. त्या काळच्या लोकांच्या अशा हाव पण नव्हती की मला हे पाहिजे तरच मिळेल, मला ते पाहिजे तरच मिळेल. केवळ ज्ञानार्जन केलेलं आहे ते लोकांपर्यंत सहजपणे पोचवून एखाद्या व्यक्तीच्या विचारात आणि आचारात बदल झाला तरी तो मला आनंद देणारा आहे अशी धारणा असलेली ही व्यक्ती होती. 1951 मध्ये बरं का, सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार जेव्हा झाला त्याचं पौरोहित्य यांनी केलं होतं. म्हणजे ते कशा प्रकारची त्यांची पौरोहित्याची धारा, अगदी साध्या एखाद्या पूजा करणाऱ्या गुरुजीला नाही तिथे महाराष्ट्रातले असूनही सोरटी सोमनाथची पूजा पौरोहित्य करायला यांना 1951 मध्ये बोलवलं होतं. म्हणजे त्या क्षेत्रातलं त्यांचं प्रभुत्व सांगण्यासाठी ही फक्त घटना सांगितली. म्हणजे केवढं पाठांतर आणि केवढं वर्चस्व असेल त्याच्यावरती. नंतर 1954 मध्ये दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते. आपल्याला माहीत पण नाही. आणि राग जाधव म्हणून आत्ता म्हणजे नंतर तिथे प्रज्ञा पाठशाळेचे काम करणारे यांचेच अनुकरण करणारे ते पण नंतर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. पण म्हणजे हे कसे समीक्षक मंडळी असतात ना, त्यांचं साहित्य आपल्याला फारसं माहिती नसतं. कारण त्यांनी समीक्षा केलेली असते, टीका केलेली असते ग्रंथांवरती. त्यामुळे ह्या लोकांचं साहित्य काय आहे हे जास्त आपल्याला माहीत नसतं. नंतर भारतीय संविधान जे आहे ना ते खूप मोठं आहे आणि त्याचं संस्कृत भाषांतर पण एका हाती एका टाकी या व्यक्तीने केलेलं आहे. म्हणजे संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व पण केवढं होतं याची झलक आपल्याला कळण्यासाठी या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि एवढंच नाही तर हिंदी राष्ट्रभाषा प्रचार कार्यामध्ये पण 12 वर्ष या व्यक्तीने योगदान दिलं. काय गरज आहे? गरज काय म्हणण्यापेक्षा वेळ कुठं काढणार असं मनात आलं नाही. आणि दलित साहित्याचे सुद्धा पुरस्कर्ते होते. त्यामुळे दलित साहित्य संमेलनाचे पण ते अध्यक्ष होते. या गोष्टी महत्वाच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात म्हणजे आपल्याला माहीत नसलेल्या पण ज्या मला जाणवल्या तुम्हाला सांगायच्या वाटल्या त्या सांगितल्या. आता राजकीय कार्यकर्ता म्हणून शास्त्रीजींची भूमिका प्रासंगिक स्वरूपाची होती. म्हणजे कसं की त्यांच्यावरती ना वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांच्या विचारांचा प्रभाव पडला. सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यमुळे ते अतिशय प्रभावित झाले होते आणि लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य त्यांनी 2 वेळा जवळजवळ 3 आठवड्यात वाचून काढलं होतं. आणि वर्षभर मला वेळ लागला वाचायला, कारण ते समजायचंच नाही काय लिहिलंय. तिथेच माणूस थपकायचा. मग ह्यानी 3 आठवड्यात 2दा वाचून त्याच्यावरची प्रतिक्रिया वयाच्या 20व्या वर्षाच्या आधी द्यावी. म्हणून लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. आणि कालांतराने लोकमान्य गेल्यानंतर गांधीजींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावरती होता. आणि कसं आहे की काही तात्कालिक गोष्टी असतात, त्याच्यानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीचा पगडा त्यांच्यावरती होता. काही काळ राजकीय कैदी म्हणून पण ते तुरुंगात होते. पण तिथे पण त्यांनी एक अट म्हणण्यापेक्षा मला ही पुस्तकं नेण्याची परवानगी द्यावी, बाकी मला काही नको, मला जेवण एक वेळ दिलं तरी चालेल, पण पुस्तकं हे माझे सगळे सुट्टे आहेत आयुष्याचे. म्हणजे ऐकायला असं नवल वाटलं की राजकीय कैदी असल्यामुळे त्यांना ती मिळाली होती सवय. पण अशा पद्धतीने त्यांचा असा घडत गेला. 1960च्या राजकीय मीमांसक आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणून सरकारी विद्वान म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता हजारो म्हणतात ना, वक्ता जसं सहस्रेषु दाता भवती वारणा, हे तात्पुरतंच असलं तरी सुद्धा एवढं म्हणजे सर्वार्थाने त्यांच्याकडे काय आहे ते नवनीत समाजाला देण्यासाठी सरकारी
त्यांची वैचारिक मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. का बरं? तर परंपरा आणि आधुनिकता यांचा दोन्हीचा मेळ कसा घालता येईल आणि सामान्य माणसापर्यंत ते कसं पोहोचवता येईल हे सातत्याने बघितलं जायचं. आता मगाशीच मी म्हटलं की मे महिन्यामध्ये म्हणजे 27 मे 1994 त्यांचं निधन झालं होतं आणि 3 जून ला श्राद्ध सभा झाली होती. आपल्या इथेच झाली होती त्या न्यू स्कूल देवगडच्या समोर तिथेच झाली होती आणि तिथं एक म्हणजे सगळ्यांच्या मताने काय असं झालं की आयुष्यभर सर्व प्रश्नशास्त्रींनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरूनच कुणीही काहीही म्हटलं तरी मला हे बुद्धीला पटतंय, माझ्या मनाला पटतंय की नाही हे मी विचारत नाही, माझ्या बुद्धीला पटतंय आणि त्या बुद्धीकडनं जो करून आला तीच उत्तरं त्यांनी मान्य केली दिली आणि जो व्यवहार अपरिहार्य आहे त्याला आढेवेढे न घेता आडमार्ग कधीही न पत्करता त्याला ते बेधडक सामोरे जात होते. हे सगळ्यांनी तिथे एकमुखाने मान्य केलं. एक म्हणजे आपल्याला काही जणांना माहिती पण असेल, ज्या वेळेला आणीबाणी इंदिराजींनी जाहीर केली होती त्याला हे विनोबांचे समर्थक होते, म्हणजे त्यांचा विचारांचा पगडा बसला होता. हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की विनोबा त्यांचे शुभसंगती विनोबांचा शब्द आहे शुभसंगती. विनोबांची शुभसंगती मिळाल्यामुळे मी काय करू शकलो तर हे मी करू शकलो. आणि मग विनोबा इंदिरा गांधींनी ज्यावेळेला आणीबाणी जाहीर केली त्यावेळेला तुमचं काय मत आहे असं तर्कतीर्थानं विचारलं होतं. तर्कतीर्थ कारण सरकार वैचारिक सल्लागार होते ना ते, त्यांना विचारलं होतं. तर ते म्हणाले की माझ्या मताने इंदिराबाईंचं बरोबर आहे. आणि त्यावेळेला आचार्य आत्रे म्हणजे काय, पहाडीच माणूस. टीका करणार म्हणजे तुटून पडणार आणि कौतुक करणार म्हणजे डोक्यावर घेणार. तर ते म्हटलं अहो हे कसले तर्कतीर्थ, हे तर साले नरकतीर्थ. पण मग त्यावेळेला आत्र्यांनी पण मान्य केलं की ही मी चूक नाही केली, या दृष्टीने चूक नाहीये, बरोबर आहे माझं बोलणं, पण तरीही तुमच्या विद्वत्तेचा मी मनापासून आदर करतो. ही चूक सोडल्यास तुम्ही आभाळ एवढं आणि हिमशिखरा एवढं काम केलेलं आहे. पण म्हणजे एक शब्द असा एक शब्द वापरला असला तरी आत्र्यांनी त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्याकडे असणारी म्हणजे समाजाप्रती असणारी अभिमुखता हे सगळं मान्य करून त्यांचा आदरही केला होता. असं कुठे दिसतो आजकाल? कुठेच दिसत नाही. दुसऱ्याचा आदर तर सोडूनच द्या, पण जेवढं खाली ओढता येईल तेवढं राजकारणातही आणि घरादारातही आपल्याला तेच दिसतं. मग त्यांच्याकडनं काय शिकता येईल तर हे नक्कीच शिकता येईल. आता प्रकृती म्हणजे 2-3 अर्थ होता ना प्रकृती शब्दाचे. म्हणजे संस्कृतमध्ये प्रकृती म्हणजे मूळ घर म्हणजे क्रियापद असाही अर्थ होतो. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि प्रकृती म्हणजे आपली तब्येत. तर ही तिन्हीही शास्त्रज्ञांनी सांभाळली. प्रकृती, संस्कृती आणि विकृती ही सहसा मी ह्या 3 गोष्टींना आव्हान मी कधीही देत नाही. म्हणजे प्रकृती माझी मी सांभाळतो, निसर्ग आपण स्वतः सांभाळायचा असतो, संस्कृती ही पौरात्य आणि पाश्चिमात्य असेल किंवा परंपरा आणि नवता असेल हे दोन्हीही जपायचं असतात आणि विकृती ही टाळायची असते. मग ती व्यक्तिगत स्तरावरची असो नाहीतर सामाजिक स्तरावरची असो. त्याने एका ठिकाणी उदाहरण दिलं होतं की लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये गणेशोत्सव सुरुवात करण्याचा शिवजयंती आणि गणेशोत्सव काय हेतू होता आणि आता त्याचं स्वरूप काय आहे हे आपण सगळे बघतोच, अनुभवतोच. हे माझे शब्द नाही, त्यांनीच एका लेखामध्ये वापरलेले आहेत की कुठल्या हेतूनं केलं आणि हेतू लक्षात घेऊन करणारी मंडळी सजग असतील तर समूहमन सुद्धा ताब्यात ठेवता येतं. हे मी विश्वकोशाच्या कामातून लोकांना दाखवून दिलेलं आहे. मग अशी मी म्हटलं शेकडो लोकांना त्यांनी तिथे राहायला वर्ष जागा दिली आणि त्यांच्याकडनं विश्वकोशाचं आणि धर्मकोशाचं संस्कृती कोशाचं काम करून घेतलं होतं. ही सोपी गोष्ट नाहीये, अजिबात सोपी गोष्ट नाहीये, पण ती करून घेतली म्हणण्यापेक्षा प्रेरित केलं आणि ती करवली गेली. ते तत्परतेने प्रतिसाद देण्याची त्यांची पण वृत्ती असायची. आता प्रतिसाद आणि दुसऱ्याचे पाय खेचणं याच्यामध्ये फरक आहे बघा. आपण प्रतिसाद देत नाही, अनेक जण आपण प्रतिवाद करतो. प्रतिसाद देण्याने दुसऱ्याचं मन सुखावतं. दुसऱ्याच्या केलेल्या कृतीला आपण प्रतिसाद दिला तर तो आनंदी होतो आणि करण्याची कुर्मी किंवा उत्साह वाढतो. हे व्यक्तीच्या संदर्भात पण असतं आणि गटाच्या संदर्भात पण असतं. आता ते काय होते, आधुनिकतेची प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची त्यांची पहिल्यापासूनच धारणा होती, कारण ते त्यांच्या गुरूंनी
शिकवलेलं होतं. वेदपाठशाळेमध्ये नुसतं पाठांतर नव्हतं, तर ते चिकित्सा म्हणजे चिरफाड करायची प्रत्येक गोष्टीची आणि त्यातलं हवं असेल ते उचलून घ्यायचं, हा त्यांचा स्थायी भावच होता. आता ते काय म्हणायचे की गीता ही कशी आहे, तर तो सगळ्यांच्या मुखी असलेला माहीत असलेला तो श्लोक, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्सा सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. मग उपनिषदांचं सार हे गीता आहे. उपनिषदांचं कुठलं आले तर वेदांचं सार हे उपनिषद आहे. मग वेदांमध्ये सुद्धा आत्ताच्या काळामध्ये काय हवं आहे याची शहानिशा करणं गरजेचं आहे. नुसतेच घनपाठी आहेत मग ऐकणं कौतुक करणं ही गोष्ट महत्वाची आहेच, पण त्याच्यामधलं आत्ता काय हवं आहे हे सुद्धा जे शास्त्री पंडित आहेत त्यांनी आत्ताच्या काळानुसार बघायला हवं. हे 50 वर्षापूर्वी शास्त्रीजींनी सांगितलं होतं. धर्मकोश म्हणजे भारतीय संस्कृती कोश, धर्मकोश आणि विश्वकोश हे त्यांच्या नव्हे तर 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये होणार नाही असं काम त्यांनी 25 ते 40 वर्षात समूहानं आणि व्यक्तिगतरित्या पार काढून दाखवलं. आणि हे प्रमाण ग्रंथ आहे. तेव्हा आता आपण गुगलवर काही टाकलं तरी येऊ शकतं, पण तेव्हा तशी सोय नव्हती, त्यामुळे ते प्रमाण ग्रंथ आहेत म्हणून त्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. मग परंपरा, आधुनिकता, अर्वाचीनता आणि प्राचीनता यांचं प्रतिनिधित्व करणारे ते सगळ्यांना हवेसे वाटणारे होते. काय काय गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत असत, तर विद्याव्यासंग हा मी करायला पाहिजे तसा समोरच्याने पण करायला हवा. तुम्ही विद्याव्यासंगी असल्याशिवाय काहीतरी त्या एखादी गोष्टीवर बोलण्यापूर्वी, टीका करण्यापूर्वी तुम्ही ती समजून घेतली, त्याचा चौबाजूने विचार केला तर आपण चुकीचं किंवा अप्रामाणिक मत देणार नाही अशी त्यांची धारणा होती. अध्ययन स्वतः करायचं आणि अध्यापनही करायचं आणि त्याचबरोबर चारित्र्य शुद्धता. आम्ही बघितलं होतं लक्ष्मणशास्त्रींना तेव्हा टोपी, धोतर आणि वरती सदरा अशा ह्याच्यात बघितलं. कायमस्वरूपी ते कुठल्याही पुस्तकावरती त्यांचं चित्र अशाच पद्धतीने होतं आणि तसं राहण्यामध्ये त्यांना आयुष्यभर कुठलीही खंत वाटली नाही. उलट ते म्हणायचं मला दुसरं काही चढवलं तर शेतावर बुजगावण्यासारखं असेल तसं वाटेल, मला माझं आहे त्याच्यात मी व्यवस्थित आहे, छान आहे, हेच मला बरं वाटतं आहे, कारण ती सवय होती लहानपणापासून म्हणून. आणि आता लोक अभिमुख कर्मयोग, थोडासा अवघड शब्द त्यांनी वापरलाय. लोक अभिमुख म्हणजे लोकांना हवं असणारं नाही, लोकांना काय हवं आहे आणि दूरदृष्टीने काय हवं आहे किंवा त्यांच्या वचनी काय पडेल आणि ते कसं पद्धतीने अंमलात आणायला पाहिजे या गोष्टी ते सरकारी विचार सल्लागार असल्यामुळे सांगायचे. आता शब्द प्रमाण आपण म्हणतो ना, बाबा वाक्य प्रमाण. मग बाबा वाक्य प्रमाण म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीचं वय, त्या व्यक्तीचा अनुभव, त्या व्यक्तीचं ज्ञान आणि त्याला आलेले त्याच्यातनं त्याचं आउटपुट काय आहे किंवा त्याने कशा पद्धतीने काम केले आणि त्याचे परिणाम काय आहेत हे सगळं बघून आपण बाबा वाक्य म्हणतो. पण आता बाबा वाक्य प्रमाणे हे उपरोधानुसार म्हटलं जातं. तर शब्द प्रमाण हे त्या कोशामध्ये असलं पाहिजे आणि ते त्रिकालाबाधित असलं पाहिजे, अशा पद्धतीने काम झालं पाहिजे. आता ग्रंथ प्रामाण्य हा ग्रंथ प्रमाण आहे. म्हणजे आता दासबोध प्रमाण ग्रंथ आहे का, तर त्याची चिकित्सा केल्याशिवाय मला सांगता येणार नाही. भागवत हा आहे का प्रमाण ग्रंथ, तर त्याची चिकित्सा केल्याशिवाय मला सांगता येणार नाही, असं एक त्यांनी विधान केलं होतं. आणि 15 दिवसात सगळं भागवत वाचून काढून त्यांच्या शब्दात त्यांनी असं मांडलं की कृष्ण याला आपण आत्ता देव बनवलंय, पण कृष्ण किंवा राम, कृष्ण ही जी व्यक्ती आहे ती अलौकिक बुद्धिमत्ता असणारी होती. बघा त्यांचे शब्द आहेत, कृष्ण ही जी व्यक्ती होती ती अलौकिक बुद्धिमत्ता असणारी होती. शरीर सामर्थ्य पण तिच्याकडे प्रचंड होतं, चपलता होती, प्रसंगावधान होतं, धैर्य होतं, कुशलता होती. आणि हे सगळे गुण प्रामुख्याने एका व्यक्तीच्या ठिकाणी असत नाहीत, हे सगळे गुण कृष्णाच्या ठिकाणी एकत्रित दिसतात. आणि म्हणून त्याला आपण देव नंतर बनवलं, कारण तो दिव म्हणजे काय, प्रकाश नाही. तो सतत अरे हे पण ह्याला जमतं, हे पण ह्याला जमतं. आणि म्हणून भागवत धर्माची स्थापना कृष्णाने केली आणि म्हणून भागवत ग्रंथ हा प्रमाण ग्रंथ आहे असं म्हणायला हरकत नाही. असं अत्यंत चिकित्सक, विचारी आणि नुसती पारायण न करणाऱ्या व्यक्तींनी त्याच्याबद्दल चिकित्सा करून मत मांडलं आणि ते सर्व ग्राह्य झालं. आता आचार्य दर्शन
आपण देवदर्शन घेतो बघा, देवदर्शन करताना आपण देवासमोर गेलो की डोळे मिटतो, कारण ते आपण रूप बघितलेलं आपण डोळ्यामध्ये आठवत असतो किंवा साठवत असतो. मग ते म्हणतात आचार्य दर्शन म्हणजे काय, तर संस्कृत विद्येचं शिक्षण केंद्र ते आपल्या गुरूंना, बापूसाहेब मराठे मी म्हटलं, त्या केवलानंद सरस्वती त्यांना आचार्य असं म्हणत असत. कारण आ अधिक चर म्हणजे आपल्या आचरणामधनं दाखवतो, कृतीमधनं दाखवतो, विचारांमधनं दाखवतो, म्हणून आचार्य. आणि मग विनोबांनी आचार्य दर्शन हे त्यांच्यावरनं विनोबांना आचार्य दर्शन ही संकल्पना सुचली. आणि यांनी पण आपल्या गुरुजींना मला आचार्यांच्या दर्शनामधनं विचार दर्शन घडलं, कृती दर्शन घडलं, ग्रंथ दर्शन घडलं आणि सामूहिक प्रतिष्ठेचं दर्शन घडलं. सामूहिक प्रतिष्ठा म्हणजे काय हे मला त्यांच्या वाचनातूनच कळलं. हा शब्दही मला तोपर्यंत माहित नव्हता की सामूहिक प्रतिष्ठा म्हणजे काय. व्यक्तीला प्रतिष्ठा असते, नसली तरी त्याचा अहम पोचलेला असतो. मग असल्यानंतर सामूहिक प्रतिष्ठा म्हणजे काय, तर ते म्हणले सामूहिक प्रतिष्ठा म्हणजे त्या समूहाच्या विचारांना, सद्विचारांना जे ग्रंथ प्रमाण असतात त्या ग्रंथांचं वाचन आणि विचार आणि आचार त्या गटाकडनं होतात का नाही, तर ती सामूहिक प्रतिष्ठा जपली जाते. नाहीतर सामूहिक प्रतिष्ठा जपली जात नाही. आणि सामूहिक प्रतिष्ठा जपण्याचं शिक्षणही नकळतपणे मला आमच्या आचार्यांच्याकडून मिळालं. आता मनुष्य जीवन हाच आपला जणू काही यज्ञ आहे असं त्यांना का वाटलं, तर ते म्हणतात की माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींचं पुस्तक आहे आणि गांधीजींचं होतं नव्हतं तेवढं सगळं साहित्य त्यांनी वाचलं. आणि तत्व म्हणून ते म्हणले मला हे मान्य नसलं तरी सुद्धा तप करणं म्हणजे काय, तर किमान 12 वर्ष एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा धरून ते बारकाईनं त्याचं मार्गदर्शन करणं, आपण करत राहणं आणि दुसऱ्यानं करणं, याला तप. ते मी आयुष्यात केलं म्हणून त्यातला तो मला मान्य आहे. दान हे मी ज्ञानदानाशिवाय दुसरं काही केलं नाही आयुष्यभर, म्हणून ज्ञानदान ही संकल्पना मला मान्य आहे. आणि भारतामध्ये जलदान आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं, कारण आयुर्वै जीवनम म्हणजे पाण्यावरतीच जीवन अवलंबून आहे आणि अन्नवै जीवनम अन्नावरतीच जीवन अवलंबून आहे, म्हणून तो पण मला बुद्धीला आणि मनाला दोन्हीला साथ घालतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की रुजुता म्हणजे सरळपणा, तो सगळ्यांच्या ठिकाणी नसतो, म्हणून तो मला भावत नाही म्हणजे रुजुता म्हणजे सरळपणा. मग एखाद्याचं चुकतंय हे स्पष्टपणे सांगितलं तर किती वाकडा बोलतोय असं म्हणून त्या माणसाला ते कचवावं लागतं, म्हणून ते म्हणले तो गुण मला त्यांचा मान्य नाही. आता अहिंसा ते म्हणले अरे अहिंसा ही महाभारतामध्ये व्यासाने सांगितलेली आहे, पण तिथे झालं काय, तर पुढं सगळं उद्ध्वस्त झालं. अहिंसा हे तत्व म्हणून सांगणं वेगळं आणि आचरणात आणणं खूप वेगळं, त्यामुळे तर मला विचार पटत नाही. आता हे असं स्पष्टपणे सांगणं हे किती अवघड आहे बघा. आता सत्यवचन म्हणजे काय, सत्यमेव जयते नुसतं असणं वेगळं हो, म्हणजे स्लोगन म्हणून बोलणं वेगळं आणि सत्य पचवणं वेगळं. सत्य ज्यांना पचवता येतं, सत्य नेहमी कटू असतं आणि सत्य ज्यांना पचवता येतं त्यालाच ते मान्य होतं. आणि ते मला अर्धसत्यासारखं वाटतं, कारण मी ते सर्वार्थाने पचवू शकत नाही. हे त्याने प्रामाणिकपणे मांडलेल्या गोष्टी आहेत. आणि हा जो सगळा भाग आहे ना आत्ता मी सांगितले ते तप दान, तर ते काय म्हणतात की म्हणजे अंगिरस ऋषींनी कृष्णाला हे सगळं तू कसं अंमलात आण हे सांगितलं होतं, म्हणून तो तृष्णामुक्त झाला. म्हणजे तहान नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा ओढ मोह त्यांनी केली. युद्ध वगैरे पण सगळं सगळं, पण एखाद्या गोष्टीवर वर्चस्व आपलं आहे असं कधीच कुठेच त्यांनी भासवलेलं नाही. हे परंपरेने कृष्णाला जसं भावलं तसं व्यक्ती म्हणून एखादं पद मिळालं तर ती व्यक्ती निर्मोही असू शकते का, तर आपल्यात बघण्यात तरी नाही. शास्त्रीजी सोडल्यास म्हणजे लालबहादूर शास्त्री सोडल्यास माझ्या डोळ्यासमोर तरी पटकन असे राजकारणातली व्यक्ती दिसून येत नाही. मग आता सखोल अभ्यास, ते म्हणले सखोल अभ्यास हा प्रत्येकाला जमतो असं नाही, पण मी आता एवढं त्यांनी केलं ना, मग अशी मी म्हटलं ना किती अभ्यास केला, तर एवढं त्यांनी केलं तरी ते म्हणतात की सखोल अभ्यास करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. म्हणजे आता काय करायचं, म्हणजे माणसाने काय म्हणायचं असं प्रश्न पडतो.
मग आता प्रत्येक धर्माच्या धर्मप्रचारकाचं त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते आपण वाचणं आणि त्या धर्मप्रचारकाचं वागणं कसं आहे का हे बघा. कुठल्याही धर्माचा अभ्यास करत असताना ते म्हणले हिंदू धर्मामध्ये 48 उप असे पंथ आहेत आणि अनेक वाद आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक तत्व आहेत, पण आम्ही ते मुठीत धरून आम्ही एक आहोत असं सांगण्याचा सतत प्रयत्न करत असतो. हे त्यांचंच वाक्य आहे आणि ते मला खूप मनापासून भावलं. आता संस्कृती म्हणजे काय, तर आपण म्हणतो परंपरा म्हणजे संस्कृती, आपण म्हणतो की आमच्या चालीरीती म्हणजे संस्कृती. तर ते असं म्हणतात की आध्यात्मिक भागामध्ये धर्म, नीती, कायदा, विद्या, कला, वाङ्मय हे सगळं वरच्या स्तरावरती आहे, पण व्यक्तिगत स्तरावरती हे किती वागणुकीमध्ये किती येतं त्याप्रमाणे समाज घडत असतो. आणि ते शिष्टाचार हे कसं माणूस वागत असतो किंवा जगत असतो याच्यावरती अवलंबून आहे. कशाचा अभ्यास त्यांनी केला नाही? पाणिनीचं व्याकरण. आता त्या वेदपाठशाळेच असल्यामुळे पाणीचं व्याकरण कंठस्थ नव्हतं. अहो, पाणीची सूत्र एमेला असताना पाठ करणं आम्हाला कंटाळ म्हणून वाटायचं, पण ते अभ्यासालाच आहेत, मार्कच मिळणार आहेत म्हणून आम्ही करायचो. पण पाणिनीचं व्याकरण तर काय म्हणले, पाणीचं व्याकरण ही दिशादर्शक आहेत आणि आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी पाणिनीचं व्याकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि भाषा ही सुसंघटित करण्यासाठी पाणिनीचं व्याकरण महत्त्वाचं आहे. हा त्यांनी दिलेला काय दाखला आहे. आता धर्माचं इतिहासातलं स्थान काय असा मुद्दा याच्यावर त्यांनी 40 पानं लिहिली. त्या 40 पानं वाचता वाचता 2 पानं वाचून झाली ना की असं वाटायचं अरे केवढा विचार आहे याच्यामध्ये. पण लिहिलंय, मी लिहिलंय किती, तर 1च पान लिहिलंय. मी माझ्या शब्दात लिहून काढलं ते 1च पान आणि आता तुमच्या पुढे 5-10 शब्दातच मला मांडता येईल, कारण परत वेळेची पण हे येतेच मर्यादा. काय काय इतिहासामध्ये स्थान काय आहे? इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे घडून गेलेल्या गोष्टीला इतिहास म्हणतात. काल परवा घडून गेलेला आपण म्हणतो आता कालचं काल, आज वर्तमानात बोला असं आपण सुद्धा काही वेळेला मतलबाने म्हणतो. किंवा मतलबाने म्हणण्यापेक्षा दुःखद घटना घडली तर किती दिवस दुःख करत राहणार. वर्तमानात आपल्याला सुसह्य होण्यासाठी हे दुःख पचवणं हे महत्वाचं आहे असं आपण म्हणतो ना. आणि आनंदाच्या प्रसंगी पण म्हणतो की किती दिवस आनंदाचे गोडवे गात राहणार, आता वर्तमानात जगायला शिका असंही आपण म्हणतो. तर ते काय म्हणतात बघा की ऋग्वेदापासून उपनिषदांपर्यंतच्या काळामध्ये जी आर्य संस्कृती होती खऱ्या अर्थाने, त्याच्यात जी मूल्य होती ना त्यांनी तत्वज्ञान निर्माण केलंय. मग तत्वज्ञान म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी असणारा विचार. मग आता असं म्हटल्यानंतर मला ते सोपं वाटलं की आता गणिताचं काही प्रिन्सिपल आहे, शास्त्राच्या मागे पण काहीतरी तत्व आहे. एखादा मेकॅनिक असेल, आपल्याला कुठे सगळ्या गोष्टी जमतात. प्लंबरचं काम करणं आपल्याला जमतं, रेडिओ बिघडला तर आपल्याला जमतं, गॅस बदलायला सगळ्यांनाच जमतं असं नाही. मग ते तंत्र जे आहे, प्रत्येक गोष्टी पाठीमागचं तंत्र जे आहे, त्या तंत्राला त्यांनी काय म्हटलंय, तत्वज्ञान म्हटलंय. मग तत्वस्य ज्ञानम इति तत्वज्ञानम ही व्याख्या आधी त्यांनी मांडली. म्हटलं आता आणखीन काय सांगणार हे. मग ते त्यांनी याचं उदाहरण पण दिलं की स्वयंपाकाचं सुद्धा एक विशिष्ट तंत्र असतं, अभ्यासाचं सुद्धा विशिष्ट एक तंत्र असतं, बोलण्याचं सुद्धा एक विशिष्ट तंत्र असतं, श्रवणाचं सुद्धा एक विशिष्ट तंत्र असतं, नवविधा भक्तींमध्ये सुद्धा पायऱ्या आहेत, त्याचंही विशिष्ट तंत्र असतं. काहीतरी श्रवण केल्याशिवाय करता येत नाही. काहीतरी कीर्तन म्हणजे काहीतरी रंगून जाऊन सांगण्यासाठी आपण काहीतरी ऐकलेलं असावं लागतं. बहुश्रुत कुणाला म्हणतात, तर अनेक विषय त्यांनी ऐकलेले असतात आणि बहुश्रुत व्यक्तीनं त्याच्यावर चिंतन केलेलं असतं, विचार केलेला असतो, तेव्हा त्याचा पाया वृत्तीचा भक्कम होतो. आणि आता ते म्हटलंय सर्व चर आणि अचर म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग, ह्या सगळ्या चर आणि अचर हे एकाच ईश्वराचं रूप आहे. कसं काय, मी विचार केला हे कसं काय विधान त्यांनी केलं. मग हा संदेश ते म्हणले मी नाही दिला, हा संदेश वेदाने दिलाय. मग आता सर्व चर आणि अचर हे एकच आहे किंवा एक ईश्वराचं रूप आहे. म्हणजे नेमकं काय, तर जे दिसते ते नासे, म्हणजे आपल्याला दिसतंय ते नष्ट होणार हे आपल्याला म्हणजे जाणवत पण असतं आणि आपण ऐकत पण आलेलो असतो. म्हणून तर पंचमहाभूत आहेत ना. तर त्याच्यावरती ते एक जरी संपलं तरी पण आपण असणार नाही.
हे अगदी सोप्या पद्धतीने मी त्यांच्या 5-6 पानांमधला एक सारांश म्हणून सांगितला, की नाहीतर मग आपल्याला ते नुसतं वाचन खरं तर डोक्यावरनं जातं. आता एखादी गोष्ट ही सर्वव्यापी आहे म्हणजे काय आहे? सर्वव्यापी आहे. भूक सगळ्यांना लागते. जगातल्या कुठल्याही धर्माच्या माणसाला, कुठल्याही जातीच्या माणसालाच काय, प्रत्येक जीवजंतूला भूक लागतेच की. म्हणून तर जीवस्य जीवनम, जीवस्य जीवनम म्हणून तर म्हणतो ना आपण. आणि सर्वव्यापी अस्तित्व हाच परमेश्वर आहे, परम ईश्वर. म्हणजे मला भूक लागते, मला झोप लागते म्हणजे लागावी किंवा लागणं आवश्यक आहे, हे सगळ्यांनाच हवं असतं. नसेल तर मग अस्वस्थता येते, आणि ती अस्वस्थता स्वस्थ होण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतात. मग वैदिक आणि धार्मिक असा शब्द वापरला नाही, वैदिक आणि तांत्रिक असा शब्द वापरलाय. कारण ते म्हणले की मंत्र तंत्र अशा 2 पद्धती आहेत आपल्या पूजा पाठामध्ये. आपण जी देवाची पंचोपचार पूजा करतो किंवा षोडशोपचार पूजा करतो, ही पूजा ही सर्वात आणि सर्वांना समजेल अशी आहे. पण जी निषिद्ध आहे, म्हणजे ते आपण करू नये अशी आहे, ती पण केली जाते. ही आपल्या ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेदामध्ये जादू, टोणा, मंत्र तंत्र सांगितलेले त्याला तंत्र म्हणतात. पण त्याच्या पाठीमागे सुद्धा तंत्र आहे. ते तंत्र बिघडलं किंवा ते तंत्र नीट वापरलं गेलं नाही तर ती विद्या अविद्य होऊन करणाऱ्याच्याच माथी बसते, असं पण एक विधान त्याच्यात त्यांनी केलं होतं. काहीने आता त्याने म्हटले, आता सगळे म्हणजे वादविवाद किंवा तत्वज्ञानातले आहेत ना, तर काहींनी अद्वैतवाद, काहींनी विशिष्ट अद्वैतवाद, काहींनी सांख्यवाद, काही याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे पण विस्तार करून सांगितलं होतं. आणि ते म्हणतात या सगळ्याच सार म्हणजे गौतम बुद्धांनी जो मार्ग स्वीकारला होता, मध्यम मार्ग स्वीकारला होता गौतम बुद्धांनी. त्याचं असं एक तत्वज्ञान होतं, ते विचार होता सर्वं क्षणिकम सर्वं दुःखम. पण म्हणून माणसाने क्षणिक आहे आणि दुःख, सर्वं क्षणिकम सर्वं दुःखम म्हणून तसंच बसायचं का, काहीच करायचं नाही का, तर त्याच्यावरती पण मात करता येईल का, हा विचार करणं हे बुद्ध तत्वज्ञानातून माणसाने घेतलेलं नवनीत आहे असं ते म्हणतात. आता हिंदू आणि मुसलमान असे 2 समाज एकाच राष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. आता हे आत्ताच्या पार्श्वभूमीवरती त्याने किती पूर्वी करून ठेवले बघा विचार. आत्ताच्या पार्श्वभूमीवर म्हटल्यावर तुम्हाला मला काय म्हणायचं ते समजलं असेल. हिंदू आणि मुसलमान हे समाज एकाच राष्ट्रामध्ये निर्माण झाले आणि एकमेकात त्यांचे व्यवहार इतके गुंतले की शतकानुशतक ते राहिले आणि एका शहरात एका गावात राहिले. हे ब्रिटिशांनी अत्यंत धूर्तपणे ओळखलं आणि बरोबर कावा साधून विरोधी सामाजिक व्यवस्थांचा फायदा घेऊन फूट पाडली आणि अखंड भारताचा त्यांनी 2 शकल केली. मग त्याच्यामधूनच ना द्वेष निर्माण होत होतो. तिसरा नियम निर्माण केला, तर वयम पंचाधिकम शतम असं महाभारतात म्हटलेलं आहे ना. आम्ही 5 आपापसात भांडत असू तेव्हा आणि वयम पंचाधिकम शतम आम्ही 105 परक्याने हल्ला केला तेव्हा. माता राहुल गांधींनी पण विरोधी पक्ष आणि अनर्गळ बाष्कलताची विधानं केली असे तरी सुद्धा पाठिंबा दिलाच ना, उत्स्फूर्तपणे दिला की नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि ते म्हणतात हे तत्व आहे, हा विचार आहे की हा जो आपल्याला भावला पाहिजे तो विचार आहे. आता खरं म्हणजे सांगण्यासारखं खूपच आहे अजूनही, पण सगळेच विचार एकत्रित यावेत अशा पद्धतीने मी माझ्या स्वार्थासाठी आणि तुम्हालाही त्याच्यातनं काही कळावं म्हणून सगळ्या त्यांच्या तत्वज्ञान वाचलेलं होतं ना, त्याच्यावरती कविता केलेली आहे. ती वाचून दाखवते, म्हणजे त्याला 5 मिनिटं लागतीलच आणि ते सगळं सार त्याच्यात येईलच. मीमांसक सार्थ सक्रिय सर्व क्षेत्रात जागते. जागल्या असं म्हणतो बघा आपण. जागल्या ही पूर्वी संज्ञा होती. जागल्या म्हणजे जागते रहो म्हणून जो करायचा ना त्याला जागल्या म्हणायचे, म्हणून मी तो शब्द वापरला की मीमांसक सार्थ सक्रिय सर्व क्षेत्रात जागते. विद्वत्ता अर्थपूर्णची हो विश्व कोशात नांदते. अवघड आणि अशक्य काम आहे ते सहज करून दाखवलं. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम हो इथे. विवेका स्थान जीवनी ढोंग वर्जची सर्वदा. कुठल्याही प्रकारचं ढोंग कुठल्याही क्षेत्रात आवडायचं नाही अजिबात.
की ढोंगी माणसापासून ते दूर राहायचे, ढोंगी विचारापासून ते दूर राहायचे आणि कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याचा पर्दाफाश करायचे. वेद ग्रंथी असे सार्थ प्राचीन संस्कृती हिचा, विश्वकोश धर्मकोश अग्रगण्य संपदा असे. व्यासंग छंद ज्ञानाचा शुद्ध चारित्र्य कर्मिते, लोकाभिमुख कर्मयोगी वंद्य आजही भूतली. ज्ञानदृष्टी दूरदृष्टी लोकसंग्रह वृत्ती, विश्वकोशी ज्ञानी सारे काढिले कार्य गुंथुनी. बघा, सामान्य माणसाला एखाद्या कामासाठी वळवणं सोपं असतं, पण ज्ञानी आणि कर्ता अशा माणसाला चांगल्या कामासाठी वळवणं हे अवघड असतं, आजही अवघड आहे. मग ते काम त्यांनी करून दाखवलं. आणि सांगू का, सायन्स साईडची अनेक मंडळी त्यांनी नेली तिकडे. म्हणजे किती अवघड काम आहे बघा. आम्हाला काय त्याचं, आम्हाला साहित्यातलं मराठीतलं काही कळत नाही, पण अशा प्रत्येक क्षेत्रातल्या विद्वान व्यक्तीला उचलून त्याच्याकडनं काम त्यांनी करून घेतलं. ज्ञान हे धन जाणावे, सत्य हे जिंकते सदा, दूरदृष्टी असे खास, पूर्व ज्ञानही चिंतिले. भूतकालीन वारसाजो, समस्या वर्तमानीच्या, भविष्याचे स्वप्न पाही, यथार्थ मेळ घालुनी. साहित्य चिंतनी नित्य, त्यात संस्कृती नांदते. निसर्गातील रम्य शिल्पची मानवा तूच हो खरा. ते म्हणले, अरे निसर्गामध्ये तू अनुभव घ्यायला जातोस, निसर्गाचं सगळ्यात उत्तम शिल्प तूच आहेस आणि तूच तुझा निसर्ग आणि तू स्वतःला बर्बाद करतोयस. हे किती दूरदृष्टीने सांगितलंय बघा. निसर्गातील रम्य शिल्पची मानवा तूच हो खरा. विद्वत्व कवित्व पैलू हे गद्याचे मानदंड हो. सर्वज्ञता जाणबारे, रसज्ञता त्यात येत असे. राहणी साधी निगरवी आणि लोकात मिसळे पहा. बोलताना सहज कथिती, ज्ञान ते अर्थपूर्ण हो. प्रज्ञा चिकाटी धारिष्ट, व्यासंगी गुणी हो तुम्ही. हे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी होते. प्रज्ञा चिकाटी धारिष्ट, व्यासंगी तुम्ही गुणी हो. वेदाध्ययन सार्थ कंठस्थ, बुद्धीची झेप घेतली. सहाध्यायी विनोबाते लाभली शुभ संगती. विचार वाचन करुनी, समीक्षा सार्थकी करी. वेदाध्ययन करी नेमे, तैसेची श्रम कार्य हो. उपासना श्रमदेवीची, पायली धान्य दळीत असे. वाचिता रहस्य गीतेचे, कर्म आजीवनी घडे. आनंद मीमांसा ग्रंथी या, सारते मांडिती पहा. आनंद मीमांसा हा त्यांचा साहित्यावरचा 800 पानांचा ग्रंथ आहे. तो नाही माझा सगळा वाचून झाला, त्यातली फक्त 300 पानच वाचून झाली. तर्कचिंतन अनुभवांती तत्व निर्भिड मांडती. विश्वभव्य असे खास, सौंदर्यही इथे वसे. वेदांत मांडिले खास, मर्म पंचभूतात जे. सत्य ते सर्वथा उरते, असत्यान मिळे गती. विकास संस्कृतीचा जो, वैदिकी ज्ञान नेटके. साहित्य सौरभ मराठीत, भाषणे सार्थ मांडला. समीक्षा हिंदू धर्माची, सखोल कथिली पहा. सर्व धर्म समीक्षाही कथिती सहजी बरी. अनुभव ज्ञान ज्येष्ठांचे, सार्थ संस्कृती ही घडे. आचार विचार सद्धर्म, वृत्तीत दिसतो इथे. अव्याहत छंद जडला, लिखाण नेटके घडे. सभा संमेलने अवधी, विचार पट दाखली. तत्वचिंतन मंथुनीते, षडदर्शन स्थिरावले. साही दर्शनांचा अभ्यास पण त्यांनी केला होता बरं का. षडदर्शन ही तत्वज्ञानाची मोठी बैठक आहे. त्या सगळ्या बौद्ध दर्शन आहे, सांख्य दर्शन आहे, शंकर दर्शन आहे, सगळ्या दर्शनांचा अभ्यास करून त्यातलं
विचार मांडले होते. तत्वचिंतन मंथुनी ते षडदर्शन स्थिरावले. आनंद शिव समची मूळ रूप असे तुझे. आनंद शिव समची मूळ रूप असे तुझे. दिव्य जीवन ग्रंथ जो का, योगी अरविंदांचा लाईव्ह डिव्हाइन दिव्य जीवन नावाचा मराठीत ग्रंथ आहे केलेला आणि त्यांचा लाईव्ह डिव्हाइन हा ग्रंथ आहे. तर ते तत्वचिंतनाचे अर्वाचीन काळातले उद्गाते म्हणून त्यांचा प्रचंड गौरव यांनी केला होता. आणि लाईव्ह डिव्हाइनचं सुद्धा परीक्षण करून त्याच्यावरती पुस्तक परीक्षण अप्रतिम पद्धतीनं त्यांनी इंग्लिश पुस्तकाचं मराठी आणि दोन्ही भाषांमध्ये लिहिलेलं आहे. योगी अरविंद जाणती दिव्य जीवन ग्रंथ जो का, योगी अरविंद जाणती. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह. शरीरश्रम नम्रत्व भयवर्जन हवे सदा. सर्वाभूती प्रेम नांदो हीच मानवता खरी. हे असं जर का गळी उतरलं असतं सगळ्यांच्या, तर घटना कुठलीच अदृष्ट किंवा म्हणजे आपल्याला कल्पना करता येणार नाही अशा भयकारी घटना घडल्याच नसत्या. पण जर तर म्हणणं म्हणजे आत्याबाईला विषय असतं तर असं म्हणण्यासारखंच आहे. निसर्गाचा भाग तू रे मानवा जाण अंतरी. आनंद शोधिसी परितू विध्वंसन करी कदा. सर्वधर्मी वैर काते सहिष्णु वृत्ती ती हवी. हट्ट हे का दुराग्रह तो धर्माचे बंड वाढवी. हट्ट हे का दुराग्रह तो धर्माचे बंड वाढवी. सारते सर्व विद्यांचे तत्वज्ञानची खास हो. तत्वाला सोडून जाता सर्व व्यर्थ गमे जगी. वंदना शास्त्रीजी तुम्हा, त्यांना शास्त्रीजी पण म्हणत असत. वंदना शास्त्रीजी तुम्हा त्रिवार करीतो आम्ही. असा पंडित अद्वितीय न भूतो न भविष्यती.